जय सच्चिदानंद. तुमच्या सर्वांच्या आतमध्ये बसलेल्या परमात्म्याला अत्यंत भक्तिपूर्वक अभेद्य भावाने नमस्कार नमस्कार नमस्कार. जय सच्चिदानंद. आनंद वाढतोय ना आतमध्ये, हो की नाही? स्वतःच्या आत्म्याची सुटण्याची गोष्ट ऐकून आतमध्ये आनंद सुरू होतोय आणि खरी गोष्ट, खरी समज आणि खऱ्या ज्ञानानं आनंद सुरू होतोय. आणि या जगामध्ये कुठल्या गोष्टीचं समज खरी नाहीये आपल्याजवळ. रॉंग अंडरस्टँडिंग, रॉंग ज्ञान आहे. त्यामुळे जगामध्ये सर्व प्रकारची दुःख आहेत. आणि ज्याच्या बाबतीतली आपली रॉंग अंडरस्टँडिंग सुटली, राईट अंडरस्टँडिंग सेट झाली, तर हळूहळू आनंद वाढत जातोय. आणि हे सगळं आध्यात्मिक विज्ञान आहे, अक्रम विज्ञान, स्पिरिच्युअल सायन्स. यामध्ये फक्त समजच चेंज करायची असते. इथपर्यंतची समज यावी की स्वतः कोण आहे ते प्रथम रिअलाईज करायचं आहे. हे जे कोण चालवणारा आहे सर्व अंडरस्टँडिंग करायचं आहे आणि हळूहळू डे टू डे लाईफमध्ये आपण अप्लाय करत जाणार. तर हे रॉंग अंडरस्टँडिंगमुळे दुःख, सफरिंग, चिंता, टेन्शन सर्व येत असतं. ती खरी समज सेट झाल्याने याच वातावरणामध्ये, याच प्रसंगात, याच फॅमिलीमध्ये राहून पण तमाम दुःखांपासून मुक्ती होणार आहे. फक्त समजच बदली करावी लागेल. आणि ही समज जगताची वास्तविकता आहे, युनिव्हर्सल ट्रूथ, की या जगतामध्ये जे हकीकत स्वरूप आत्मा कसा आहे, शुद्ध आहे, जडतत्व आणि आत्म्याच्या सामिप्य भावाने जगतामध्ये भ्रांती कशी उत्पन्न झाली, कशी भ्रांतीने विमुक्ती होऊ शकते. दादा भगवानांनी हे विज्ञानच खुलं केलं आहे. स्वतः अनुभवामध्ये आलं, स्वतः अनुभव मिळवला त्यांनी आणि जगताला हे विज्ञान दिलं. आणि ते इथपर्यंत पैशांचा व्यवहार, आईवडील मुलांचा व्यवहार, पती पत्नींचा दिव्य व्यवहार जीवनामध्ये, हे जे रिलेशनमध्ये आपण आहोत फॅमिलीच्या सर्व मेंबरसोबत, त्यांच्यासोबत कसा व्यवहार करायचा, आतमध्ये राग द्वेष नसावा, क्रोध मान माया लोभ नसावा आणि दुःखांपासून मुक्ती व्हावी. आणि जीवनाचे छोटे छोटे सिद्धांत त्यांनी दिले आहेत. भोगतो त्याची चूक, झाला तो न्याय, टक्कर टाळा, ॲडजस्ट एव्हरीवेअर. हे छोटे छोटे प्रिन्सिपल्स असे आहेत की आपण डे टू डे लाईफमध्ये वापरायला सुरू केलं तर आपलं जीवन सरळपणे शांतीने पूर्ण होऊ शकेल. समजणंच हे जे सत्संग होतात त्यात पण प्रश्नोत्तरांमध्ये आपण गोष्ट समजायचाच प्रयत्न करत असतो. जितकी खरी समज फिट होत गेली, आपल्या मनाचं समाधान होत जाईल. आणि जितकं मनाचं समाधान निरंतर झालं, तीच समाधी दशा असमाधानाने आधी व्याधी उपाधी जगामध्ये भोगाव्या लागतात. पण खरी समज मिळाली, समाधान मिळालं, तर आधी व्याधी उपाधी हे सर्व मिश्रण मिळेल, तरी पण आतमध्ये समाधी राहील. आणि हा समाधीचाच मार्ग आहे. जीवनामध्ये पण समाधी आणि अंतकाळी मृत्यूच्या वेळी पण आत्म्याच्या समाधीमध्ये राहून देह सुटेल आणि हळूहळू जन्ममरणाच्या फेऱ्यातनं मुक्ती व्हावी, असं पूर्ण विज्ञान आहे. आपल्यातर्फे हे समजायचं आहे आणि पुरुषार्थामध्ये यायचं आहे. म्हणजे जो काही प्रश्न विचारायचा आहे आपण आपल्या आध्यात्मिक प्रगतीसाठी जरूर विचारा. म्हणजे आपण आपली जी गैरसमजुती आहे सुटावी आणि खरी समज मोक्ष मार्गासाठी आपल्याला प्राप्त होत जावी. आपण थोडे प्रश्न घेत जाऊया. बऱ्याच प्रकारचे प्रश्न आले आहेत, हळूहळू पूर्ण करत जाऊया. मुक्ती चौधरी, दिल्ली. सर्व काही व्यवस्थितच्या हातामध्ये आहे. द एफर्ट
the only effort have to make it to remain in the self, and it is that which is considered true effort. एक एक्झाम्पल देऊन समजावा. काय विचारायचं आहे तुम्हाला? मी दादा भगवानांच्या बुकमध्ये वाचलं, लाईफ विदाउट कॉन्फ्लिक्ट काही असंच होतं की केव्हाही कुठलेही प्रॉब्लेम आलेत, असं खूप जास्त प्रॉब्लेम येतात, तर तुम्ही काहीच नका करू, फक्त ज्ञाता द्रष्टा होऊन बघत राहा, तोच तुमचा पुरुषार्थ आहे. तर मी हे समजू इच्छिते की काय म्हणजे काय करायचं त्यावेळेस, फक्त बघत राहू की प्रयत्न करावा? हा, पण तुम्ही कोण आहात? प्रथम मला बघत राहणार तर मी कोण आहे डिसाईड झालाय का? हा, मी तर ज्ञान घेतलंय आणि मी शुद्धात्मा आहे. हा, तर मी शुद्धात्मा बघायची वस्तू कुठली आहे? मुक्तीला. हा, ही मुक्ती काय करतेय? आपलं मन, वचन, काया, बुद्धी, चित्त, अहंकार काय करीत आहेत? त्याला मी शुद्धात्मा आहे अशा जागृतीत राहून बघायचं आहे. नाहीतर मी मुक्ती आहे आणि हे सर्व मी घर बघते, संसार बघते, ते नाही. ते तर बुद्धीच्या दृष्टीने बघतात. बुद्धीच्या दृष्टीने बघितल्याने कोणताच फायदा नाहीये. राग द्वेष होतच राहणार आहे. जागृतीमध्ये येऊन मी शुद्धात्मा आहे, आपल्या शुद्धात्म्याच्या सीटवर बसून आणि प्रकृतीला आपण बघतोय. आणि त्या बघण्यामध्ये आता मुक्तीच्या जे प्रकृतीचे भाग आहेत त्या दोन पार्ट्स आहेत, फिजिकल माइंड, स्पीच अँड बॉडी. दुसरा इगोइझम आहे. तर आपण इगोइझमला म्हणतो यू हॅव टू डू पॉझिटिव्ह एफर्ट लास्ट मोमेंट पर्यंत. तर इगोइझम, मुक्तीचा जो इगोइझम आहे त्यालाच म्हणायचं की तू आणि चांगल्या तऱ्हेने प्रयत्न कर आणि पॉझिटिव्ह रिझल्टपर्यंत घेऊन जायचं. आणि प्रयत्न करणाऱ्या मुक्तीचा इगोइझम आहे. आणि तुम्ही प्रयत्न इगोइझम काय प्रकारचा करत आहेत त्याला जाणणारा शुद्धात्मा. म्हणजे ज्ञाताद्रष्टामध्ये राहायचंय. शुद्धात्म्याला ज्ञाताद्रष्टा राहायचंय आणि मुक्तीच्या इगोइझमला प्रयत्न करायचा आहे. हो. आणि नंतर प्रयत्नासाठी पॉझिटिव्ह एफर्ट, जसे मुलं सिक झाली आहेत, आजारी आहेत, तर वाचणारा वाचेल, मरणारा मरेल, आजारी आहे, आम्ही काय करू, व्यवस्थित आहे असं नाही म्हणायचं. लास्ट मोमेंटपर्यंत त्याला वाचवायचा प्रयत्न करा. दिल्लीच्या हॉस्पिटलमध्ये नाही झालं तर चला चेन्नईला जा, घेऊन फर्स्ट क्लास, सर्व प्रकारचे प्रयत्न करा. पण करणारा कोण आहे या जागृतीमधून राहून करायचंय. म्हणजे करणारा मुक्ती आहे. हा, मुक्तीचा इगोइझम करणार, ही जागृती ठेवायची, ही जागृती ठेवायची. पण पॉझिटिव्ह एफर्ट हे तुम्हाला बघायचं आहे. पण बघणं काय आहे की मुक्तीचा इगोइझम उलटा चाललाय, तर तुम्ही बघत राहा असं नाही. तिला म्हणायचं काय सगळ्यांना दुःख देते, चल प्रतिक्रमण कर चल. तर असं तुमच्यातर्फे म्हणजे मूळ आत्मा तर काहीच नाही करत आहे. प्रज्ञाशक्ती, रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ प्युअर सोल, ती प्रज्ञाशक्तीच मुक्तीला म्हणेल हे का दुसऱ्याला दुःख देतेस, प्रतिक्रमण कर. अच्छा, मुक्तीला म्हणेल. हा, तर हे जागृतीमध्ये राहून चुकीच्या रस्त्यावर चाललीये, जे मोक्षाचं ध्येय आहे. आणि जगामध्ये कुणाला चिटिंग करून, कुणाला दुःख देऊन, कुणाचं नुकसान केलं तर नाही चालणार. मोक्षाचा ध्येयवाला कुणाला दुःख नाही देऊ शकत. तर हे मोक्षाच्या ध्येयामध्ये सर्व प्रकारचे प्रयत्न करीत आहेत आणि त्याचे जितके पण विरुद्ध आहेत त्याचं प्रतिक्रमण करवत असतात मुक्तीकडूनच. ही करवणारी प्रज्ञा आहे, करणारी मुक्ती आहे. मुक्ती. अच्छा. आणि हे दीपक भाई, ज्या ज्ञानाने मला इतका फायदा झालाय, 2007 मी तुमच्याकडून ज्ञान घेतलं. आम्ही 2 बहिणी 1 भाऊ, 20 वर्षापासून आम्हा तिघांमध्ये भांडण होतं. आम्ही एक दुसऱ्याचं तोंड नव्हतं बघत. भांडणारी मीच होती सर्वात जास्त. 2007 मध्ये तुमच्याकडून ज्ञान घेतलंय. ज्ञाताद्रष्टा होऊन मी माझ्या चुका पाहिल्या. आज आम्ही 3 भाऊ बहीण पुन्हा एकत्र आलो, तिघांनी ज्ञान घेतलं. फारच छान. 20 वर्षांचं वैर धुतलं गेलंय. हो. आज जेव्हा आम्ही तिघही भेटतो, आपापल्या दोषांविषयी बोलतो, 19 वर्षांनंतर आज मी सत्संगाहून माझ्या ताईकडे मुंबईला चालले. ती पण तिच्या फॅमिली बरोबर आली आहे. आता कोण कोण आलंय? आता मी ताई बरोबर आले, ताई आणि तिच्या फॅमिली बरोबर. तिला मी बघूच शकत नव्हते, तिचा चेहरा बघत नव्हते मी. द्वेष होत होता. पण बघा, आपल्या चुकीमुळेच हे सर्व डिस्टर्बन्स झालं होतं. आपली चूक धुवून टाकली तर व्यवहार पण किती सुलट झाला. हा, सुलट झाला. जय सच्चिदानंद. मनोरमा जैन, इंदौर.
मार्च 2010 मध्ये कन्या महाविद्यालयात मी शिक्षण कार्यातून निवृत्त होते. सेवानिवृत्तीनंतर जगत कल्याण भावनेचा उद्देश पूर्ण करण्यासाठी मी काय केलं पाहिजे? दर गुरुवारला घरी सत्संगाच्या प्रक्रियेत मी सत्संग करण्याच्या व्यवस्थेमध्ये 2-3 महिन्यांपासून आहे. माझ्याकडून जगत कल्याणासाठी उपयुक्त सेवा काय होऊ शकते ती सांगून पूर्ण करायचा आशीर्वाद प्रदान करावा. बरोबर आहे. असं म्हणजे घर जाता जाता निवृत्ती होतीये तुमची. आपल्या घरी बोलवतो आसपासच्या लोकांना आणि कॅसेट लावतो आणि प्रार्थना करत असतो आणि आरती करतो. असं एका वर्षानंतर रिटायर होत आहात. हा. घरात सर्वांनी ज्ञान घेतलंय? घरात कुणीही नाही घेतलंय. तर मग घरात सर्व पब्लिक जास्त आलं तर त्रास नाही होणार घरवाल्यांना? ते काय खाली सत्संग केंद्र आहे त्यामुळे मग परिवार प्रभावित होत नाही कोणी आलं कोणी गेलं. अच्छा, फार छान. आणि इंदोरमध्ये तर सर्व लोक एकत्र येतातच. हा, एका जागी होतच ती असतात. जी मोरिया टेकडीवर तिथे भगवानांचं मंदिर पण आहे, सिमंदर स्वामींचं. तिथे एकत्र येत राहा आणि हळूहळू भावना ठेवा की बस दादा भगवानांचा जे सुख आम्हाला मिळालंय सर्वांना हे ज्ञान मिळो, सुख शांती मिळो अशी भावना ठेवा. आणि सेंटर्स, VCD सेंटर जी पण होऊ शकतील असा प्रयत्न करत राहा. जागी जाऊन पण केलं जाऊ शकतं काम. हा, ते सर्व माहिती केंद्रवाल्यांना भेटा तुम्ही. बरं, ते लोक सर्व एकत्र येणार आहेत आणि कसे जे सेंटर चालवतात त्यांना भेटून ते लोक प्रयोग बोलणी करणार आहेत. तर मग तुम्ही पण त्यामध्ये सामील व्हा. जय सच्चिदानंद. हा, आणि हे बघा जरुरी एक आहे की आपण दुसऱ्यांना बघा पाण्यामध्ये आपण बुडत आहोत तर दुसऱ्याला वाचवण्यासाठी काही हेल्प करू शकणार का? नाही. तर तुम्ही आधी पोहणं बरोबर शिका, नंतर दुसऱ्याला वाचवण्यासाठी प्रयत्न आपोआप होऊन जातील. खरंय. तर आपल्यातर्फे आपला क्रोध आहे, मोह आहे, मान आहे, माया आहे, अहंकार, कर्ताभाव, ते सर्व हळूहळू ज्ञानाच्या जागृतीनं आपले दोष पाहणं, जागृतीमध्ये राहा आणि त्यामध्येच प्युरिटी आणायची की क्रोध, मान, माया, लोभ, राग, द्वेष, कर्ताभाव सर्व ज्ञानाच्या जागृतीने संपवायचेच आहेत. तर आपण दुसऱ्याला हेल्प करतो पण ह्या जागृतीमध्ये राहून की मला माझा पुरुषार्थ बाकी आहे, नाहीतर माझा पुरुषार्थ तर मी करतोच आहे दिवसातनं 2-3 तास 4 तास, पण चला अर्धा तास लोकांना सुद्धा हेल्प करूया. असं नाही की लोकांना हेल्प करत चला आणि मग क्रोध आला का नाही येत झाला, तुला 10 वेळा सांगितलं नाही यायचं तर बघा शिव्या अपसेट झाला, तुम्ही लोकांचा काय फायदा करणार आहात? असे बरेच लोक आहेत, कोणी नाही येत तर अपसेट होत असतात. घरामध्ये शांतीने सत्संग चालू आहे तर त्यांचं चित्त डोकं सत्संगामध्ये नसतंच. ते 3 जण का नाही आलेत, मी फोन केला तर त्यांना परत फोन करूया, का नाही येत तुम्ही लोक? 10 वेळा आम्ही तुम्हाला फोन केला पाहिजे, इतका रिस्पेक्ट द्यायची काय गरज, तुम्ही या. अरे मी नाही येत तर त्याला काहीतरी कारण आहे. बरोबर. पण आपण अपसेट व्हावं, इमोशनल व्हावं, ती ज्ञानाची जागृती नाहीये, स्थिरता नाहीये. प्रथम आपली स्थिरता वाढली पाहिजे. आपण 5 आज्ञांमध्ये मजबूत व्हावं, दादाजींचं ज्ञान विज्ञानाची समज मजबूत करा आणि दुसऱ्याला उपदेश देण्यासाठी जायचं नाहीये. इन्फॉर्मेशन काउंटर आहे ना, हे बघा, ही दादाजींची वाणी वाचा, निरुमांचे सत्संग आहेत, दीपकबाईंचं आहे, दादाजींच्या कॅसेट्स आहेत, पुस्तकं आहेत, सर्व द्यायचं सांगायचं आणि टीव्हीची सुद्धा आपण माहिती द्यायची. जास्त पाहिजे विचारायचं आहे तिकडे जा. जसे हॉस्पिटलमधून तुम्ही तब्येत चांगली झाली, औषधं घेतल्यानं, तर मग तुम्ही तुमचं औषध दुसऱ्याला दिलं नाही पाहिजे. तुम्ही म्हणायचं तुम्ही डॉक्टरला भेटा, तुम्हाला जे औषध देणार ते औषध तुम्ही खा, माझ्याजवळ जे बाकी आहे ते औषध तुम्ही घ्या, असं नाही करायचं. हो, ठीक आहे. जय सच्चिदानंद. विष्णू प्रसाद शर्मा, बिलासपूर, छत्तीसगड. ज्ञान प्राप्त झाल्यावर शरीर आपल्या मर्जीने धावू शकत असतं का? आपली मर्जी की शरीराची स्वतःची मर्जी? नाही दीपकबाई, जय सच्चिदानंद. पहिलं तर हा, जय सच्चिदानंद. मला असं विचारायचं आहे, तुमच्याकडून ज्ञान प्राप्त केल्यानंतर मी स्वतःच्या इच्छेनुसार शरीर त्यागू शकतो का? ओ, सोडू शकतो. धावू? मला धावू वाटलं. ऍक्च्युली हे ज्ञान प्राप्तीनंतर किंवा प्राप्तीपूर्वी
मनुष्याचा शरीरावर काहीच कंट्रोल नाही आहे. सोडायची, चालण्याची, बसण्याची, झोपण्याची, जागायची काहीच ताकद मनुष्यामध्ये शरीरावर नाही आहे. फक्त भ्रांतीने बोलतो मी हे केलं, मी हे केलं, मी हे करू शकतो, मी हे इतकं केलं. तो इगोइझम आहे आणि इगोइझमने नेक्स्ट लाईफची कर्म बांधली जातात. बाकी या लाईफमध्ये जन्मापासून मृत्यूपर्यंत शरीरावर इतका पण कंट्रोल नाही आहे. एक नो एक्सेप्शनल केस. भगवान महावीर पण म्हणतील की माझ्या शरीरावर माझा कंट्रोल नाही आहे. आणि ही भ्रांती आहे की मी हे करू शकतो, तो पुण्याचा उदय होईल. तेव्हा इच्छेनुसार शरीरात क्रिया होत जाते आणि पापकर्मांचा उदय होईल तर इच्छेच्या विरुद्ध शरीराची क्रिया होत असते. तेव्हा इगोइझम बोलेल, दुसऱ्यावर आक्षेप घेणार, याच्यामुळे झालं, त्याच्यामुळे झालं, याच्यामुळे झालं. आणि इच्छेनुसार पुण्याचा उदयाने होतो तेव्हा मी केलं गर्वरस का तो अहंकार करतो. दोन्ही भ्रांतींमुळे नेक्स्ट लाईफचं कर्म बांधून घेतो. बाकी आपल्या मर्जीने कोणी शरीर सोडू शकतच नाहीये. आणि जो म्हणतो मी शरीर सोडणार आहे, समाधी घेणार आहे, तो पण इगोइझमचा फायदा उचलतो. सर्वांकडून इगोइझमने मान खाऊन जाणार आणि नेक्स्ट लाईफची कर्म बांधणार. बाकी मोक्ष जाणारा आध्यात्मिक जागृती ज्याला आहे तो त्याला हीच भ्रांती काढायची आहे की शरीरावर आपलं काहीच करता पण नाहीये. तीच भ्रांती काढायची आहे. त्यालाच आध्यात्मिक जागृती म्हणतात. कृष्ण भगवानांनी अर्जुनाला हेच ज्ञान दिलंय. तू अकर्ता आहेस, अक्रिय दशक, अकर्ता भावामध्ये ये, अकर्म दशेमध्ये ये, तर हा कर्ता भाव सुटेल. शरीर एकटं नाही, बुद्धी, चित्त, अहंकार, मन, वाणी सर्वांवर स्वतःचं काहीच करता पण नाही, कंट्रोल सुद्धा नाहीये. आपण समजलात आता? हो ठीक आहे, पण सेकंड क्वेश्चन थोडा बघा ना. आपण ज्ञान कुणाला देता? ज्ञान कुणाला प्राप्त होतं? आत्मा की शरीर की मन की मस्तक की आणखी कुणाला? जो अज्ञानी आहे त्याला ज्ञान घ्यायचं नसतं. तुम्ही काय म्हणता? मी विष्णू प्रसाद शर्मा. नाही, तुम्ही जसं म्हणता ना शुद्ध आत्मा, तर ज्ञान कुणाला प्राप्त होतं? आत्म्याला, शरीराला, मनाला, मस्तिष्कला? नाही, शरीराला ज्ञानाची गरज नाही, मन मस्तिष्काला ज्ञानाची गरज नाही. आत्मा अनंत ज्ञानी आहे, त्याला पण गरज नाही. मग कुणाला ज्ञान देता आपण? तोच तर माझा क्वेश्चन आहे. माझा तुम्ही स्वतः कोण विचारणार आहे? आ? त्यालाच ज्ञान देतो जो तुम्हाला प्रश्न पडतो. तो इगोइझम आहे. ज्याला अज्ञानता आहे, मला प्रश्न पडतो, मला समजायचं आहे, मला जाण नाहीये, मला अज्ञानता आहे, हे सांगणारा जो आहे तो अज्ञानी आहे. आणि अज्ञानीलाच ज्ञान देतो, त्याला ज्ञानाची. शेवटी तेच मी सांगतोय. तुम्ही काय म्हणता की मी आहे, पण मी कोण आहे नाही जाणत. अस्तित्व तुमचं आहे, पण अस्तित्व वस्तुत्वाचं भान नाही की मी कोण आहे. आणि जे लोकांनी दिलं ज्ञान की मीच विष्णू प्रसाद आहे, तेच तुम्ही मानलं की मी विष्णू प्रसाद आहे. तर हे मी ती करेक्ट गोष्ट आहे. ज्याची रॉंग बिलीफ झाली की मी विष्णू प्रसाद आहे, तर त्यालाच म्हणजे मलाच ज्ञान देतो जो मी आहे. आय एम, जो मानणार आहे मी आहे, त्यालाच रॉंग बिलीफ आहे. त्याची रॉंग बिलीफ सोडवूया, त्यालाच राईट बिलीफ देतात. की जो चुकीचं व्यावहारिक जीवनात दीपक भाई काही ना काही नाव कुणाचं ना कुणाचं असेलच ना. कारण आपल्या जगामध्ये जर राहायचं आहे, आता जोपर्यंत राहणार याच समाजामध्ये तुमच्यावर आणि पूर्ण या कमिटी हॉलमध्ये सगळ्यांबरोबर आहे, तर कुठल्या ना कुठल्या नावाने तर कोणाला हाक मारणारच ना. नाव घ्यायला काहीच हरकत नाही. शुद्धात्मा सगळेच आहेत. तुम्ही पण शुद्धात्मा आहात, मी पण शुद्धात्मा आहे. पण असं आहे की नाव तर काही असेल ना भाऊ. हा, नावात काहीच हरकत नाही, पण बिलीफ मध्ये हरकत आहे. हा जो ड्रामा असतो ना. हा, आता इंग्रजी आणि मराठी आलं मध्येच. मराठी आणि इंग्रजी आलं. बिलीफ म्हणजे मान्यता. तेच तर मला म्हणायचं. बघा, हे शरीर आहे. शरीर कधी नाही म्हणत की मी शरीर आहे. शरीराला मी आहे बोलणारा कोणी वेगळा आहे. तर तो वेगळा आहे, तो कोण आहे? तो इगोइझम झालाय की मी विष्णू प्रसाद आहे, हे शरीर माझं आहे, ही वाईफ माझी आहे, ही मुलं माझी आहेत, घर माझं आहे. मानणं आणि ड्रामॅटिक बोलणं यात बरंच अंतर आहे. ड्रामॅटिक म्हणजे व्यवहारानं बोललं पाहिजे की घर माझं आहे, पण आतमध्ये समजलं पाहिजे हे विष्णू प्रसादचं माझं स्वरूप नाहीये, मी आत्मा आहे, विष्णू प्रसादचं घर आहे. तर ही मान्यता, रॉंग मान्यता घुसलेली आहे. त्याच्यानेच इगोइझम उभा राहिलाय आणि इगोइझमने विश्व उत्पन्न झालेलं आहे. आता आम्ही इथे ज्ञान देतो. जेव्हा दादाजींचं ज्ञान तुम्हाला मिळतं त्यावेळी मग आत्म्याला मोक्षाची गरज नाहीये, अहंकाराला मोक्षाची गरज आहे.
तो बंधनामध्ये आलाय, तो बंधन भोगतोय, मला सफरिंग येत आहे, खूप टेन्शन आहे, कारण त्या कर्ताभावामुळे त्याला दुःख होत आहे, बंधन होत आहे. तर त्यालाच ज्ञान मिळतं, तू विष्णुप्रसाद नाहीस, तू स्वतःच आत्मा आहेस, तू शुद्ध आत्मा आहेस. तर दीपक भाई, सगळ्या मिश्रणानेच तर शरीर बनतं ना. हो, मिश्रणाने शरीर. तर शरीरात सर्व गुणभाव हे सर्व असतीलच, तेव्हा शरीर बनेल. बघा, शरीर एक आहे आणि शरीराला माझं शरीर मानणारा दुसरा आहे. या दोन गोष्टी आणि मूळ आत्मा तिसरा आहे. 3 गोष्टींनी समजायची गरज आहे. एक घर आहे, एक घरामध्ये राहणार आहे आणि घराचा मालक तिसरा आहे. म्हणजे शॉर्टमध्ये हा मूळ आत्मा आहे, हा देह आहे आणि मध्ये अहंकार उभा राहिलाय. आणि अहंकार देहाला माझा देह मानणार आहे. तो अहंकाराची रॉंग बिलीफ सोडवायचे आणि अहंकाराला सांगायचं तुझं स्वरूप तर आत्मा आहे, शरीर तुझं स्वरूप नाही. जो विनाशी पार्ट आहे ते तुमचं स्वरूप नाहीये, अविनाशी पार्ट आहे ते तुमचं स्वरूप आहे. तर अहंकाराची रॉंग बिलीफ सुटते आणि हळूहळू अहंकार आपल्या मूळ स्वरूपात येऊन संपून जातो. त्या अहंकाराची जाणीव कुणाला होणार मग? अहंकाराची जाणीव, जो मी आहे तोच मूळ वस्तू आहे, तोच ज्ञानस्वरूप आहे आणि त्यालाच ह्या जगातल्या संबंधांपासून रॉंग बिलीफ झालेली आहे. जशी एक सोन्याची लगड आहे, तर त्याला तो सोनार जो आहे त्याला बँगल बनवलं त्याला, तर ती म्हणेल की मी बँगल आहे, आता हे लोक तोडतील मला आणि मला अंगठी बनवणार आहेत. तर सोनार काय म्हणेल, अरे तू बँगल पण नाही आहेस, तू अंगठी पण नाही आहेस, तू स्वतःच सोनं आहेस. तर ही अवस्था आहे, अवस्थेला मी आहे मानलेलं, म्हणून भ्रांती उभी राहिली. तर त्याची दृष्टी बदलून बघूया की तू अवस्था स्वरूप नाही आहेस, तू तत्वस्वरूप आहेस. हे जे तू मानतोयस, तू करतोयस, हे तू करत नाहीये, सर्व मिळून करतायत आणि तू अवस्थेचा ज्ञाता द्रष्टा आहेस. अशी तुम्हाला समज मिळाली की तुम्ही या बंधनातून मुक्त होत असता. मूळ आत्मा तर आपल्या जागी सोनं तर आहेच, ते द्रव्य बिघडलेलं नाहीच आहे, फक्त त्याच्या गुणधर्मामध्ये गुणधर्म पण बिघडलेले नाहीत. ह्या गुणांमध्ये एक विशेष गुण उत्पन्न झालाय. कोणी प्रेशर दिलं तर मोल्ड करून त्याचं बँगल बनवून टाकलं. तर गुणांमध्ये विशेष गुण उत्पन्न झालाय. द्रव्य बिघडलं नाही, गुणधर्म नाही बिघडलेले, आणि अवस्था उत्पन्न झाली. आणि अवस्थेत भ्रांती उत्पन्न झाली की मी बँगल आहे, मला अंगठी बनवणार ही माझी मावशी आहे, चेन, हे या बांगड्या आहेत, हे माझे ब्रदर आहेत, सिस्टर आहेत, सगळे अहंकार मानले जात आहेत आणि रॉंग बिलीफ उभी राहिली. तर परत त्याला ज्ञान मिळतं, तू अंगठी नाही आहेस, तू बँगल नाही आहेस, तू स्वतःच सोनं आहेस, तू स्वतःच सोनं आहेस, तू स्वतःच सोनं आहेस. तर त्याची रॉंग बिलीफ सुटली की होईल मुक्ती. अच्छा, मग आपला आवाज कुठून येतो? आपल्या आत्म्यातून की आणखीन कुठून? नाही, आवाज हे रिक्षावाले आहेत ना, ते बॉंकुंग बॉंकुंग असा आवाज करतात, माहिती आहे ना तुम्हाला. तर काय आहे, तर परमाणू जेव्हा आपटतात तेव्हा आवाज उत्पन्न होतो. तर हवेच्या प्रेशरने परमाणू आपटतात. बघा ना, हे आता आवाज आला की नाही आला, तर यात आत्मा नाहीये, हा परमाणू आपटल्याने आवाज उत्पन्न झालाय. नाही, पण मग आत्मा नसणार तर मग कुठून आपण असं करणार? हो, ढग बघा किती आवाज करतात, आत्मा कुठे आहे तिकडे. एक हे जे कप आणि सॉसर आहे, इकडे पाडलं तर आवाज होतो, काचेचा कप पाडला तर नाही. तेच तर, मग आत्मा आणि ढगांमध्ये अंतर नाही. आत्मा हा आवाज काय आहे, आपण जी स्पीच बोलतो ना, वाणी, तर तिची बिगिनिंग कुठून होते? आत्मा जे गुण, विभाविक गुण झाले, मी म्हटलं ना, सोनं त्याचे गुण आहेत, मोडू शकतो, मेलिएबल, टेन्सिनेबल, फ्लेक्झिबल, ते गुण आहेत. त्यामध्ये दुसऱ्या वस्तूंचा दबाव पडल्याने आकृती उत्पन्न झाली, अवस्था उत्पन्न झाली. असंच आत्मा तर मूळ वस्तू आहे आणि दुसरी मिश्रणा मिळाल्याने विभाव उत्पन्न होतो. जल आणि चेतन 2 तत्व आसपास आल्या कारणानं विभाव उत्पन्न होतो, विशेष भाव. आणि विशेष भावानं नंतर मग अहंकार उभा राहतो की मीच विष्णुप्रसाद आहे. आणि अहंकार नंतर काय करतो की मला दुसऱ्याला चांगलं बोलायचं आहे, सरळ करायचं आहे, क्रोध करायचा आहे, ते अहंकाराचे भाव. आणि भाव करून पण वाणी नाही निघत, भाव केल्यानं परमाणू चार्ज होतात. आणि एका लाईफमध्ये असे परमाणू चार्ज झाले, दुसऱ्या लाईफमध्ये ते परमाणू रेडी फॉर डिस्चार्ज. आणि परमाणू तर आधी जे चार्ज होतात त्यांना कोड वर्ड बोललं जातं. कोड वर्डसारखं एक सूक्ष्म आहे, कोड वर्डसारखे भाव चार्ज होतील, नेक्स्ट लाईफमध्ये शॉर्ट हँडसारखे रेडी होतील. आणि नंतर कुठलं निमित्त मिळालं तर स्पीच टेप रेकॉर्डरमधून निघत जाते
आणि तो स्वतः नाही बोलू शकत. पूर्वभावाची भावना जी केली होती त्याचा परिणाम आज स्पीच निघत असतं. आणि या वेळचं दुसऱ्याला दुःख दिलं गेलं आहे अशी वाणी जी निघाले, दुसऱ्याचं नुकसान असं केलं की अशी वाणी निघालेली आहे, तर अहंकार परत भाव करतो की माझ्याकडून खूपच घाण वाणी निघते, दुःखदायी वाणी निघते, कुणालाच दुःख नाही दिलं पाहिजे. तर नवीन भाव करतो. तर नवीन भाव केल्याने नवे परमाणू चार्ज करतो. आणि हे चार्ज परमाणू अशा भावनावाले आहेत की कुणाला दुःख नाही झालं पाहिजे अशी वाणी असायला हवी. तर नेक्स्ट लाईफमध्ये अशी वाणी निघते. तर एक कॉजेस अँड इफेक्ट अशी सायकल आहे. आणि इफेक्टच्या वेळी परत अज्ञानतेने कॉजेस करतो. आणि ज्ञान घेतल्यावर तुम्हाला जागृती मिळत असते की नाही, ही वाणी तर टेप रेकॉर्डर बोलतोय, विष्णू प्रसादचं स्पीच आहे, मी तर त्याला जाणणारा बघणारा आहे. तर नवे भाव बिघडतच नाही, तो नवे कर्म बांधत नाही, ते मुक्ती होत असते आपली. समजलात आता तुम्ही? ठीक आहे. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद.